चला संचित ओमकार आलेत आणि एक अंपायर पाहिजे. स्वागत आहे साऱ्या क्रीडा रसिकांचं. आपण पाहताय मयूर स्मृती गावठाण पुरस्कृत पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा. पहिल्या फेरीतील आता चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एकीकडे विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाला आपण पाहताय, ज्या संघामध्ये आज आयकॉन किरण पवार सावलेगावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे ISPL ही स्पर्धा जो खेळला आणि बॉलिवूडचा सुपरस्टार हिरो अमिताभ बच्चन ज्यांच्या माध्यमातून ज्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला ते अमित नाईक देखील खेळतात. एकटगर गावचे खेळाडू आहेत. तर दुसरीकडे आपण पाहताय ज्या खेळाडूला पावसाळी स्पेशल मध्ये अनेक संघांकडून मागणी केली जाते, त्याचं गावाचं नाव आहे भेंडखल आणि नाव आहे जुगलगरज, जो सध्या आपल्याला चॅलेंजर चिर्ले संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि दुसरीकडे निशांत 11 दादरपाडा संघाचा मुख्य खेळाडू निमिष मोहिते दाखल झाला ऍज अ आयकॉन चॅलेंजर चिर्ले संघामध्ये. रतीश शेठ मडवी यांना देखील आपण पाहताय द बॉस, आज त्यांचा संघ देखील खेळताना पाहायला मिळाला. सतीश स्मृती गावदेवी गावठाण या नावाने संघ त्यांचा खेळला. रतीश शेठ यांना देखील आपण पाहतो. किशोरजी मडवी, सुनील शेठ मडवी साहेब यांचं देखील आगमन पुन्हा एकदा. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 षटकांची मॅच. किरण पवार बॉलिंगच्या उंबरट्यावरती उभा टाकलाय. बॅट्समन आहेत निमिष मोहिते, यांना आपण सध्या इन ऍक्शन मध्ये पाहताय. आज पहिली मॅच जिंकणारा संघ राहिला तो अर्थातच आर्यन चिर्ले. दुसरा सामना जिंकला सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघानं आणि नुकताच मागची मॅच पुनाडे संघाने जिंकली. सध्या आपण चौथा सामना पाहताय. हाय स्कोरिंगला बाय याची दखल घ्या. किरण पवार तयार. पहिला बॉल समोर निमिष मोहिते राईट ओव्हर द विकेटनं किरण तयार झालेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं भिरकावलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. निमिष मोहिते गाव आहे दादरपाडा. आपली ओळख सांगणारा पहिला षटकार. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती आक्रमण करत असताना ठोकला षटकार. 6 धावांचा फटका. आता गती काढून घेतली. कमी गतीचा बॉल जज करू शकले नाहीयेत. भूषण यांना आपण स्टंपच्या मागे पाहताय. रन्स बाईच्या साने एक सिंगल मिळेल. धावफलकावरती धावा लागल्यात. 7 धावा. 2 बॉलचा खेळ संपला गेला. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचे संघ मालक तथा सुनील शेठ मडवी साहेबांचे लाडके चिरंजीव रतीश शेठ मडवी यांचं देखील आगमन आहे. फटका फसला. कॅचची संधी फिल्डर पासून थोडासा दूर राहिला. बॉल रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 7 धावा लागल्या गेल्यात. जुगल खेळतोय आज संघामध्ये चॅलेंजर चिर्ले. त्याला देखील आज आपण पाहणार आहात खेळत असताना ऍज अ आयकॉन भेंडखल टेनिस क्रिकेट मधला. फुल टॉस बॉल दिशा दिली. लॉंग ऑफला मारल्या बॉल. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल. थोडीशी मिस्टेक. तिथे फायदा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. पाहता पाहता 2 पूर्ण करण्यात आल्या. तिसऱ्या धावेसाठी निघालाय सार्थक. त्याला थांबवणं कठीण बनलं आणि 3 धावा या बॉल वरती कंप्लीट करण्यात आल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये. स्कोर पोहोचला डबल डिजिट मध्ये. धावफलकावरती 10 धावा. 1 शॉट आहे आय थिंक अंपायर्स ते सांगतात. संचित यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. ज्यांनी सांगितलं की एक रन शॉट आहे. आज अलिबागचा मोन्या देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाला सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाकडून. धावफलकावरती 9 धावा लागल्यात. नामांकित खेळाडू पाहायला मिळालेत. चला 1 रन शॉट आहे. जास्त डिस्कस नको. अंपायर्स सांगतायत तिथे 1 रन शॉट आहे. सार्थक चर्चा करतोय सध्या. चला नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. अंपायर्स डिसिजन फायनल. शेवटचा दिवस आहे. सध्या 1:30 वाजून निघून गेल्या. 2.5 तासाहून अधिक वेळ लागलाय 3 सामन्यांना. त्यामुळे आज फायनल टोटल आय थिंक 13 मॅचेस 14 मॅच पूर्ण करायच्यात. 3च संपल्यात. 11 राहिल्यात. गोलंदाज तयार. किरण पवार यांचा पुढचा बॉल निमेशच्या विरोधात. ऑन साइडला खेळलाय. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. अमित पोहोचला बॉल खाली. पकडलाय कॅच. पहिला मोठा धक्का. निमिष मोहिते होतील झेलबाद. पहिला आयकॉन खेळाडू बाद झाला आणि दुसरा आयकॉन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. गेल्या वर्षी याच क्रीडांगणामध्ये चॅलेंजर चिर्ले संघ पावसाळी रब्बर बॉल मध्ये आपण
जुगल खरतला याच संघाकडून खेळताना पाहिलं. तेव्हा चॅलेंजर चिर्ले संघाचे संघ मालक समाधान शेठ माली साहेबांनी सांगितलं की जुगल आमच्याच संघाकडून खेळेल आणि या मॅच मध्ये जुगलला आमंत्रित केलंय चॅलेंजर चिर्ले संघानं ऍज अ आयकॉन. दुसरा आयकॉन खेळाडू दाखल झालाय. धावफलकावरती 9 धावा स्थिरावल्यात. धावांची गती थोडीशी मंदावताना पाहायला मिळते. टॅप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी एक सिंगल एका धावेनं 10 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती निमिषनं षटकार मारला, त्याची विकेट मिळाली, पण तू पुढच्या 5 बॉल मध्ये अवघ्या 4च आल्या चिर्ले चॅलेंजर संघाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस चिर्ले चॅलेंजरची धावसंख्या 1 बाद 10 धावा. कविश मडवी, कविश आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. खास करून तुमच्यावरती प्रेम करणारे आमचे किशोरजी मडवी आपली वाट पाहत आहेत. सुनील शेठ मडवी साहेब देखील येस भांजे आहेत. भाचा सुनील शेठ मडवी साहेबांचे भाजे कविश. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये अखेरीस धावफलकावरती 10 धावा लागल्यात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 10 धावा. संयम येतात बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 2 संयम मात्रेला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये तो दाखल झाला. क्रॉस बॅटेड रबर बॉल स्पेशालिस्ट जुगलने ठोकला आडव्या पाटना. उत्तुंग षटकार. सहा रन्स मिळतील. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. स्कोर बनला 16 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. मी काल या गोष्टीचा देखील उल्लेख केला की असा एक खेळाडू रबर बॉल मध्ये ज्याला गेल्या वर्षी प्रचंड मागणी करण्यात आली. तो 4 दिवस पाहायला मिळाला नव्हता, परंतु फायनली त्याची प्रतीक्षा आज प्रेक्षकांना लाभली आणि तो खेळाडू सध्या बॅटिंग करतोय. बेंडखल टेनिस क्रिकेटचं नाव ज्या खेळाडूनं एक वेगळा ठसा उमटवला तो सध्या बॅटिंग करत असताना जुगल खरतनं ठोकलाय एक लांबलचक फटका षटकार. धावफलकावरती 16 लागल्यात. दुसरं षटक सुरू. संयमचं स्वागत केलं. किरणचं देखील षटकारानं स्वागत केलं. चॉक केलाय बॉलला. गॅप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. गती चांगली राहिली. मागच्या बॉलवरती 6, पुढच्या बॉलवरती 4 चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर किरण पवारची वापसी पाहायला मिळाली, परंतु संयम थोडासा महागडा ठरलाय. सुरुवातीच्या 2 बॉलमध्येच 10 आल्यात. संघाचा लीडर आहे, संघाचा कर्णधार. याच क्रीडांगणामध्ये संयम मात्रेची उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये दमदार कामगिरी पाहायला मिळाली. तो सध्या बॉलिंग करतो. उरण पनवेल प्रीमियर लीग सर्वाधिक मोठी आपण स्पर्धा या क्रीडांगणामध्ये पाहिली. हे क्रीडांगणच खेळाडूंना स्वप्न दाखवणारं राहिलंय. याच क्रीडांगणामध्ये अनेक खेळाडू घडलेत आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनील शेठ मडवी साहेब देखील या स्पर्धेचा सध्या आनंद घेत आहेत, ज्यांच्या वतीनं संपूर्ण ट्रॉफ्या या स्पर्धेला पुरस्कृत करण्यात आल्या. फुल टॉस टाकलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईन मध्ये क्षेत्ररक्षक तोच पुन्हा पाहायला मिळाला. आता चांगली फिल्डिंग. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. एका धावेने धावफलकावरती 21 धावा. सध्या स्कोरिंग देखील आमचे पवन करतायत, जे जासई गावचे आहेत. त्यांच्याच गावचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो. सलग 5 दिवस स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पवन जोडला गेला. त्याचबरोबर 24 ची टीम. अगदी चांगलं कार्य त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलं. विपुलजी पाटील यांचा 5 दिवस तुम्ही आवाज ऐकता. या स्पर्धेमध्ये प्रचंड बोलबाला राहिलाय. स्विंग अँड मिस. पडला, बाहेर निघाला बॉल. ही खासियत आहे संयमची. टप्पा तुम्हाला चांगला टाकावा लागतो जेव्हा तुम्ही स्विंग करता, टर्न करता. लेफ्टी गोलंदाज आहेत संयम. अँगल क्रिएट करत ऑफ साइडला बॉल वळवतायत. ही चांगली खासियत त्यांच्या बॉलिंगमध्ये. चांगला टप्पा पाहायला मिळाला. सार्थक आहे, छोटा खेळाडू, युवा खेळाडू आहे, जिगरबाज खेळाडू. त्याला आणखीन एक चांगला बॉल. गुड लाईन स्पॉट वरून चेंडू फिरवतायत. हातभर वळण देणारी गोलंदाजी. रब्बरचा बॉल आहे. जर तो चांगला ग्रिप तुम्ही हातामध्ये पकडाल, त्याला टर्न देणार तर तो बॉल जास्त वळतो. आणखीन एक डॉट बॉल. पाण्याचा पाऊस अगदी पडत नाहीये, पण ती सध्या तुम्ही बादली पाहताय गोलंदाजाजवळ. तिचा देखील त्यांनी वापर केला नाहीये. जिथे त्यांना टर्न करायचे आहेत, बॉल फिरवायचा आहे. बॉल जेवढा सुका बॉल राहील तेवढा तो जास्त फिरणार आहे. तिथे फायदा उचललाय संयमनं. आता पुढे गेले. रनआउटची संधी आहे.
स्टंपिंग केले, जरूर अपील करतायत अंपायर्सकडे, पण तू नाहीये. नॉट आउट. 3 लगातार डॉट बॉल. सार्थक गरज स्तब्ध राहिलाय 3 बॉल मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये षटकाराला तेव्हा 10 बनल्या. संयमच्या विरोधात सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 आल्या, पण तू पुढच्या 4 बॉल मध्ये फक्त 1च दिली. 12 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 बाद. धावफलकावरती रन्स लागल्या, त्या अर्थातच 21 धावा. शेवटची मॅच. वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा विपुल पाटील यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. 7वा संघ त्यांचा खेळेल आणि त्यांच्या विरोधात तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करत आहोत, लवकरात लवकर उपस्थिती दर्शवा, कारण आज आपला शेवटचा दिवस आहे. आज फायनल आपण पूर्ण करणार आहोत, त्यामुळे कुठल्याही प्रकारची मुभा आता खेळाडूंना दिली जाणार नाहीये. 12 बॉल. धावफलकावरती 21. थोडीशी घाई दाखवा. तन्मय येतात बॉलिंग करण्यासाठी. तन्मय देखील आय थिंक 2-3 दिवस खेळलाय या स्पर्धेमध्ये. काही खेळाडू 5-5 दिवस देखील खेळले, ज्यामध्ये चिर्ले गावचा करण मडवी आपल्याला पाहायला मिळाला. गावठाणचा करण देखील रोज खेळला. शुभम पाटील खेळला चिर्लेचा दररोज. चैतन्य पाटील खेळला टाकीगावचा 4 दिवस. बोरकरचा शुभम टाकी 3 दिवस खेळला. जुगल आज आलेत आणि त्यांची बॅटिंग सध्या महत्वाची ठरणार आहे चॅलेंजर चिर्लेला. व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन. तन्मय ठाकूरकडे गती चांगली आहे, पण तू संयमच्या टप्प्याचं आपण कौतुक करूया. काय बॉलिंग केलंय संयमनं. रब्बर बॉल गोलंदाजांसाठी जेव्हा पाऊस पडत नसेल ना, तर तो घातक राहतो. अनेक गोलंदाजांना मार बसला. याच खेळपट्टीवरती आम्ही 3ऱ्या दिवसामध्ये एका ओव्हरमध्ये 43 पाहिल्या. त्या खेळपट्टीवरती संयमनं चांगलं कार्य केलं. ऑन साइडला जुगल करत रंगात आलाय परत. त्याच्या बॅट मधून फटका आलाय कडक. षटकार. जुगल करत रब्बर बॉल साठी स्पेशल मानले जातात. अनेक स्पर्धांमध्ये ज्यांनी अर्धशतक झळकावलं, अनेक स्पर्धांमध्ये जुगलच्या बॅटिंगचा परफॉर्मन्स हा दमदार राहिलाय. सध्या तो धावांची पूर्तता करून देतो. त्याला ठाऊक आहे जासई संघाकडे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. 1-2 नवे साईश मात्र देखील ग्रामीणचा तेवढाच ताकदीचा खेळाडू आपण पाहताय. किरण पवार आहे. अमित नाईकच्या बॅटिंगचं प्रदर्शन साऱ्यांनाच ठाऊक असणार आहे. अखाती राज्यांमध्ये जाऊन गावदेवी गावठाण संघाकडून अमितनं चांगलं कार्य अनेक वर्ष केलं. तो देखील आज खेळतो या मॅच मध्ये, त्यामुळे धावा काढाव्याच लागतील चॅलेंजर चिर्लेला. सध्या 28 धावा. तन्मय ठाकूर तयार. पुढचा बॉल. मिस टायमिंग. फटका फसलाय. जुगलच्या बॅटिंगची चर्चा केली. मागच्या बॉलवरती षटकार, पुढच्या बॉलवरती प्रत्युत्तर देत असताना जुगलची मिळाली विकेट. निमेश बाद झाला. फक्त एकच षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 300च्या स्ट्राईक रेटनं जुगल बॅटिंग करत होता. 6 बॉलमध्ये त्यांनी 18 काढल्या. 2 षटकार 1 चौकार, पण तो देखील बाद झाला. 2 आयकॉन खेळाडू आता परतलेत मैदानामध्ये. प्रियांशु गरत, सार्थक गरत, 2 गरत ब्रदर्स. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. मागे चालला. लॉंग स्टॉपला खेळाडू तैनात. एक सिंगल या बॉलवरती. सिंगलनं फरक पडणार नाहीये. ठाऊक आहे जासईच्या खेळाडूंना इथे धावांना चांगलाच आता ब्रेक लावण्यात आलाय. आतापर्यंत सर्वाधिक मोठी धावसंख्या आर्यन चिर्लेच्याच नावावरती राहिली आहे. 80 धावांचा विक्रम आर्यन चिर्ले संघाने केला. परंतु अगदी सतीश गावदेवी गावठाणचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक ठेवून त्यांनी 72 धावा चेस केल्या. 72 धावांचा पाठलाग 4 बॉल चेस ठेवून शिल्लक केला. लेग स्टंपच्या बाहेर चला. अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 30 धावा. तिसाई मरुआई 11 बोरखार संघाचे कर्णधार. मॅच पाहत असाल तर लक्ष असू द्या, शेवटची मॅच आहे. याच्यानंतर शेवटचं षटक आहे. त्यानंतर तुम्हाला टॉस साठी यावं लागणार आहे. त्यांच्या विरोधात वरद 11 चिर्ले भूमिका स्पोर्ट्स हा संघ खेळणार आहे. सार्थकचा फटका फसलाय. मागे खेळाडू नाहीये. चान्स मिळणार आहे रन साठी. एक पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धावेसाठी सार्थक निघाला. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती मिळतात. सध्या धावा हव्या तितक्या बनल्या नाहीयेत. हाच उल्लेख आपण करूया.
कारण सकाळपासून 80 बनल्या, 72 बनल्या, 63 बनल्या. ही चौथी मॅच आहे जिथे धावांसाठी चांगलंच घाम गाळावा लागल्या. अवघ्या 32 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती. जासई टीमची गोलंदाजी नेहमी चर्चेची राहते. टेनिस क्रिकेटची स्पर्धा असू द्या तिथे त्यांची गोलंदाजीच दहशत राहते. इथे देखील तेच केलं. संयम पाठोपाठ तन्मय आला. रब्बर बॉलची मॅच. आतमध्ये आला बॉल, झपकन विकेट किपरने जज केलं. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक राहिला धावफलकावरती. 32 धावा लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. 4 षटकांची मॅच. सध्या स्कोरबोर्डवरती फक्त 32 धावा लास्ट बॉल राहिल्या. तन्मय ठाकूरचं षटक आहे जे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. मिस टायमिंग, कॅचची संधी आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. जजमेंट चांगली राहिली, चांगली फिल्डिंग. थोडासा शॉर्ट चान्स म्हणूया, थोडा पुढे पडला फिल्डर पासून. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आलेख मात्र थोडासा ढासाळलाय धावांचा. पहिल्या आल्या 10, 11 आल्या. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग राहिले तन्मय ठाकूरची. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 34 धावा. अगदी रतीश शेठ मडवी यांचं संगीत ऐकायला मिळालं. द बॉस. अगदी सुनील शेठ, शांताराम शेठ मडवी साहेबांचे लाडके सुपुत्र. घराण्यालाच राजकीय वारसा लाभला. त्याच्या पाठोपाठ पाहायला गेला तर सध्या सामाजिक कार्य असू द्या, क्रिकेटची प्रचंड आवड सुनील शेठ मडवी साहेबांनी जोपासली. आणि सध्या 1555 त्यांच्या गाडीचा लकी नंबर आहे. आणि रतीश शेठ मडवी यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. रतीश देखील मॅचला एन्जॉय करतो आज. त्याचं स्वागत आहे. फटका फर्स्टला आहे. कॅचची संधी. प्रियांशु गरजला मागे जावं लागणार आहे. आणखीन एक विकेट. प्रियांशु गरजचा खेळ संपला. पहिली मॅच अशी म्हणूया जिथे धावांसाठी संघर्ष वाढला. चिरले चॅलेंजर संघाचा रन्स काढू शकले नाहीयेत. अवघ्या 34 धावा स्कोर बोर्डवरती लागल्यात. कविश थांबा. त्याच्यानंतर आपला संघ खेळेल. 5 बॉलचा खेळ राहिला. प्रमोद दाखल झाले. सिद्धू त्यांच्या समोर नवीन खेळाडू. प्रमोद यांना आपण पाहते. आपडला बॉल, मागे मारलाय. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे थेट अटल सेतूच्या दिशेने पाठवल्या बॉलला. सीमा पार षटकार. शेठ माली साहेबांच्या मालकीचा संघ खेळतो सध्या. चॅलेंजर चिरले या षटकाराच्या जोरावरती 40 वरती संघ पोहोचला. सिद्धू दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका त्याने खेळला. गत वर्षी थोडासा दुखापतग्रस्त राहिला. क्रिकेट पासून 1-1.5 वर्ष थांबला. पण तो जसा तो फिट झालाय. फटके हिट खेळतोय. पिंट्या तिकडे फिल्डिंग करतायत मागे फाईन लेगला. आणि किशोरजी मडवी साहेबांकडून त्यांना पारितोषिक लावण्यात आले. प्रत्येक कॅचला 500 रुपयाचे कॅश प्राइज पिंट्यासाठी पारितोषिक. याच क्रीडांगणामध्ये पिंट्याने एक सामना देखील जिंकून दिला होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं सिद्धूच्या बॅट मधून आला लागोपाठचा हा दुसरा खणखणीत षटकार.
मजा घेत्या अगदी बॅटिंगची सिद्धूच्या 2 बॉल 2 षटकार त्यांना मारलेत. संघ पोहोचलाय 46. सलामीला आलाय सार्थक, परंतु सध्या जलवा सिद्धू नावाचा राहिलाय. पहिल्या बॉलवरती विकेट प्रमोद यांनी पटकावली. दुसऱ्या बॉलवरती 6, तिसऱ्या 6 आल्यात. चौथा बॉल घेऊन प्रमोद तयार. स्विंग अँड मिस पडला, बाहेर वळला बॉल. अंपायरचा इशारा नाहीये, डॉट बॉल येईल. रिव्ह्यू नाहीये सिद्धू आपल्याकडे, त्यामुळे हा बॉल डॉट आहे. फलकावरती रन 46. कमीत कमी 55 तरी बनायला हव्या. 4 षटकांची मॅच. एखादा मोठा षटकार येईल का? अद्याप 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 50च्या पुढे धावा तुम्हाला काढाव्या लागणार आहेत. ज्या ताकदीची फलंदाजी आहेत जासई संघाकडे. किरण पवार, अमित नाईक, साईश मात्रे त्यांच्या विरोधात तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा शपल झाले थोडेसे बॅट्समन. आणखीन एक डॉट बॉल, 2 षटकार 2 डॉट बॉल. हा अनुभव आहे प्रमोद यांच्याकडे देखील. अनेक वर्ष त्यांनी आपलं स्थान टिकवून ठेवलंय जासई टेनिस क्रिकेटमध्ये. अनेक वर्ष आम्ही प्रमोद यांना बॉलिंग करताना पाहतो. डेथ ओव्हरमध्ये ते खास येत असतात. शेवटच्या ओव्हरमध्ये अनेक वेळा त्यांनी विकेट्स पटकावल्यात. इथे दबाव वाढला 2 षटकारानंतर, परंतु पुन्हा 2 बॉलवरती त्यांनी त्यांचा अनुभव दाखवला. चांगली बॉलिंग करतायत. शेवटचा बॉल पहिल्या पूर्वार्धामध्ये समोरच्या दिशेने मारलाय. अमितकडे चाललाय बॉल. चांगली फिल्डिंग. ओ क्या बात आहे. दमदार क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात. सार्थक निघालाय तिसऱ्या धावेसाठी, परंतु अशी धाव नाहीये. 2च धावा आपण ऍड करूया. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. चॅलेंजर चिरलेने प्रथमतः बॅटिंग केली. 48 काढल्यात आणि हा सामना जिंकण्यासाठी विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाला 49 धावेची आवश्यकता येणाऱ्या 24 बॉलमध्ये. टॉस साठी संपर्क साधा. तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार आणि त्यांच्या विरोधात वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले. वरद 11 या नावाने 2 ट्रॉफ्या जिंकल्यात विपुलजी पाटील यांनी. वरद 11 टाकीगाव जिंकला. वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले. बोरखार टीमचे कॅप्टन दाखलवा. बोरखारचे खेळाडू देखील आलेत, त्यामुळे आम्ही विनंती करतो बोरखार संघाला. कॅप्टन आलेत आय थिंक. आणि चला विनंती करूया आपण चिर्ले संघ. करण जयेश भोईर भातांचे खेळाडू आहेत. ते खेळणार आहेत बोरखार संघाकडून. आणि आय थिंक सूर्या मस्कर हे आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघामध्ये चैतन्य पाटील आणि रत्नदीप चौधरी वळवलीचा खेळाडू आणि टाकीगावचा खेळाडू आयकॉन पाहायला मिळेल. रत्नदीपनं गोलंदाजीमध्ये या खेळपट्टीवरती कमालच केली. चांगली बॉलिंग रत्नदीपची पाहायला मिळाली होती. आणि चैतन्य हा असा खेळाडू राहिला आहे ज्यानं अर्धशतक देखील झळकावलं या क्रीडांगणामध्ये. तो देखील पाहता येईल आपल्याला. चला कॅप्टनला पाठवा चिर्ले टीम. चला टॉस करूया आपण. किशोरजी मडवी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच जिचा टॉस वरद 11 भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाने जिंकला. खास करून कविश होते टॉस साठी, त्यामुळे टॉस जिंकला गेला. कविश जाऊ नको. मॅचला आपण सुरुवात करूया. टार्गेट असणारे 49 ते 24 बॉल मध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया आवाज विपुलजी पाटील यांचा. चला बघा, मगाशी टॉस झाला आणि कविश टॉस साठी होती, म्हणजे कविश देखील प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. काल रेसिंग मध्ये हारला होता, पण आज टॉस साठी कविश होता. त्यामुळे आयोजन कमिटीने सांगितले की जी टॉस साठी होती कविश त्याला आता प्लेइंग 11 मध्ये खेळावं लागणार आहे. अरे ती बालदी घ्यायची आणि पाणी इथंच पाणी आहे. बिस्लेरीचा भांडा खेळतो तर ना काय मग ए समोर पाणी आहे इथं. बालदी घे जा. तिची बाजी भरून आहे का थोडा भरून ठेव.
चला आज स्पर्धेचा आय थिंक अंतिम दिवस आहे, पण उद्याच्या दिवसापासून देखील भूमिका स्पोर्ट चिलीची आपण रबर बॉलची मोठी स्पर्धा पाहणार आहात. 30 ग्रामीण एकूण संघ खेळणार आहेत. उद्या भूमिका स्पोर्ट चिली आयोजित कैलासवासी नामदेव धोंडू पाटील स्मृती चषक भव्य रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आणि उद्या देखील या क्रीडांगणामध्ये रबर बॉलची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ती देखील 3 दिवस. आणि उद्या देखील सतीश स्मृती गावठाण हा संघ तिसरी मॅच खेळणार आहे साबरकर संघाच्या विरुद्ध. आणि जासई संघाला देखील आय थिंक शनिवारी 13 तारखेला खेळावं लागणार आहे भिंगारी संघाच्या विरुद्ध शेवटची मॅच. सर्वच आज संघ खेळताना पाहायला मिळतील. एक मोठी स्पर्धा उद्यापासून देखील पाहायला मिळेल या क्रीडांगणामध्ये. भूमिका स्पोर्ट चिरली आयोजित कैलासवासी नामदेव धोंडू पाटील स्मृती चषक. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता 48चा पाठलाग 49चा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज विठ्ठल जासी संघामध्ये ISPL मध्ये खेळणारे 3 खेळाडू एकत्र खेळलेत. किरण पवार, अमित नाईक आणि साईश मात्रे असे 3 ISPL खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या आपण अमित नाईकला स्ट्राईकला पाहताय, साईशला आपण पाहताय नॉनस्ट्राईक एंडला. महत्वाचा खेळाडू आणि दोन्ही हक्काचे आयकॉन आहेत. किरण पवार असू द्या, अमित नाईक जासी गावाच्या हक्काचे हे आयकॉन आज खेळताना पाहायला मिळालेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये अमित नाईक आलाय जो नुकताच राजस्थान या राज्यातून खेळून इथं थेट चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये आलाय. उरण तालुक्यातील छोटंसं गाव एकटगर आणि या गावातील चमचमता सितारा. गत वर्षामध्ये पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये मुंबईमध्ये जाऊन धर्मवीर चषकामध्ये ज्यानं मालिकेची बाईक जिंकली असा अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ISPL मध्ये पहिला 9वा ठोकणारा अमित नाईकला पण पाहताय. स्ट्राईकला पहिला 9वा ISPL मध्ये अमित नाईकने ठोकला होता. आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये स्विंग बॉल स्पेशलिस्ट तुम्हाला साईश मात्र नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर भेंडकलचा चमचमता सितारा जुगल घरला तुम्ही पाहता. महत्वाचा गोलंदाज. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. जुगल देखील रबर बॉल स्पेशलिस्ट आहे. अनेक वेळा पाहायला गेलं तर चॅलेंजर चिरली संघाचा हक्काचा आयकॉन. अनेक वेळा पाहायला गेलं तर अनिकेत मोकल असेल, त्यासोबत जुगल असेल, हे त्यांच्या हक्काचे आयकॉन आहेत. समाधान शर्माळी साहेबांनी अगदी वर्षभर या दोन्ही आयकॉनला नेहमी बुक करत असतात. पण आज निमिष मोहिते कळतोय दादरपाड्याचा आयकॉन, त्याला पण लॉंग ऑन मध्ये पाहताय. पहिला बॉल अमितच्या विरुद्ध डॉट त्याने टाकलाय जुगलनं. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. आणखीन एक यॉर्कर बॉल, आणखीन एक यॉर्कर बॉल. रबर बॉल स्पेशलिस्ट यासाठी आहे. अनेक साऱ्या स्पर्धा ज्यांना जिंकून दिल्या. भेंडकल गावाचा चमचमता सितारा आहे. भेंडकलमध्ये अनेक रबर बॉलच्या स्पर्धा पाहायला मिळतात. अनेक लेदरचे खेळाडू भेंडकल गावांना दिलेत. अनेक कबड्डीपट्टू भेंडकल गावांना दिलेत. आणि अनेक क्रिकेटचे खेळाडू देखील भेंडकल गावांना दिलेत. आणि तो सध्या भेंडकलचा चमचमता सितारा जुगल मैदानाच्या आतमध्ये अमितच्या विरुद्ध 2 डॉट बॉल टाकतोय. फिरून खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये शेतरक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. अमित नाईकच्या बॅट मधून हा पहिला चौकार. चौकार पाहायला मिळालाय. आज हितांश 11 TMCC बोरकार या नावानं संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. गुरुनाथ मस्कर या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी आज बोरकार संघाला पुरस्कृत केलं. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. गुरुनाथजी मस्कर यांच्या मालकीचा संघ आज हितांश 11 TMCC बोरकार या नावानं संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. मागील चेंडूवर चौकार आला. वाऱ्याची अगदी झुलूक पाहायला मिळते. पावसाने दांडीच मारले 5 दिवसामध्ये. संध्याकाळच्या वातावरणामध्ये कुठेतरी रिमझिम पाऊस पडतोय, पण आवश्यकता आहे ती दिवसा पावसाची. कारण या क्रीडांगणामध्ये दिवसा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आणखीन मज्जा मॅचमध्ये पाहायला मिळते. यावेळचा बॉल अगदी त्याच वेळी पुण्यामध्ये टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अमित नाईक आता जास्त डॉट बॉल खर्च करायला लागला. पण म्हणू शकतो कारण मोठे फटके येत नाहीत. अमित नाईकची एक वेगळी ओळख आहे. गत वर्षामध्ये धारावीमध्ये जाऊन देखील त्यानं काय विस्फोटक बॅटिंग केली होती. अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये अमित नाईकचे रेकॉर्ड आहेत. 1 बॉल 6 धावांची गरज असताना अनेक सामने त्यानं गावदेवी गावठाण संघासाठी जिंकून दिलेत. 1 बॉल 6. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याचा अर्धषटक. त्यामुळे खेळाडू चर्चा विषय राहिलाय. प्रवास सम्राट, सर्वाधिक जास्त प्रवास करणारा खेळाडू मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय. बीट करून जाणारा पाहायला मिळतोय. जुगलचा पण कौतुक करूया. समोर अमित नाईक आहे. ISPL सारखी स्पर्धेमध्ये ज्यानं 9वा ठोकलाय त्याला शांत ठेवलंय. भेंडकलच्या या चमचमत्या सितारानं
मागील चेंडू एकच धाव. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 5 दिल्यात. आणि आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण साई सुरेश मात्रेला पाहू शकता. क्रीडांगणाच्या आतमध्ये प्राऊड ऑफ दासी मिस्टर JPL आणि ISPL रिटर्न खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाल्या. साईशला आपण पाहताय महत्वाच्या विकेट ISPL मध्ये त्यांना मिळवून दिल्या. स्पिन बॉल स्पेशलिस्ट म्हणून त्याची वर्णी लागली आणि चांगली गोलंदाजी त्यांना देखील करून दाखवली होती. पण या क्रीडांगणामध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल साईशला. महत्वाचा खेळाडू आहे. यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय जुगलकरचं. पहिल्याच बॉलवर पाठवलंय सीमारेषा पलीकडचा रस्ता. मिळतील दाबाचा षटकार. महत्वाचा फटका पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर षटकार आला. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात त्या 11 धावा पाहायला मिळतात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 38 धाबांची गरज. 18 बॉलमध्ये 38 धाबांची आणखीन गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा पाहायला मिळते मयूरस्मृती गावठाण चषकाच्या माध्यमातून. रब्बर बॉलची स्पर्धा, रब्बर बॉलचं आयोजन ते देखील 5 दिवसामध्ये पाहायला मिळालं. 3 चमचमत्या सायकल पाहायला मिळतात. अनेक साऱ्या रब्बर बॉलच्या स्पर्धा. पण उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदा जासईकरांनी पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा सचिन स्मृती जासई स्पर्धेमध्ये तुम्ही बाईक पाहिलीत. अगदी 50 संघ खेळताना पाहायला मिळाले. अंडर 25चा एक गट खेळला, 40+चा एक गट खेळला, तथा ग्रामीणचे खेळाडू तिथे खेळले. सर्वाधिक एक मोठी स्पर्धा नुकताच 1 जून ते 5 जून मध्ये आपण पाहिली जिथे एकूण 50 संघ खेळले. मालिकांसाठी तुम्ही पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये जासईकरांनी बाईक ठेवली होती. सर्वाधिक एक मोठं आयोजन सचिन स्मृती चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि आता ही उरण तालुक्याची आपण दुसरी रब्बर बॉलची स्पर्धा पाहता. ऋतुज करत आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. लोवर फुलटॉस बॉल त्याला पाठवून दिला अमित नाईकनं सीमारेषा पलीकडं. लांबच लांब अमित नाईक करतोय स्ट्राईक. मिळतील दाबाचा षटकार. तीन स्टार ISPL खेळतात आणि आता अपकमिंग ISPL खेळणारे स्टार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. जयेश भोईरला पाहताय, शुभम डाकीला पाहताय, सूर्या मस्करला तुम्ही पाहताय. अपकमिंग ISPL स्टार आहेत. येणाऱ्या ISPL मध्ये हे देखील चेहरे पाहायला मिळणार आहेत. मिस्टर JB आला, सूर्या मस्करला पाहताय, शुभम डाकीला तुम्ही पाहताय. त्यासाठी बराचसा स्ट्रगल आहे. भावेश घर त्यांना ठाऊक आहे. ISPL खेळणं सोपं नाही आहे. बऱ्याचशा ट्रायल द्यावा लागतात, बरेचसे रेकॉर्ड करावे लागतात. किरणला ठाऊक आहे. काही 6 बॉलमध्ये कधी कधी 21 धाबा 23 धाबा बनवायला लागतात तुम्हाला. तो परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागतो. तुमचा फिजिकल मेंटेन तुम्हाला राहावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स तगडा दाखवावा लागतो. धाबाला धाबा लागले गेले ते 18 धावा पाहायला मिळाल्यात. फुल टॉस बॉल त्याच्यावर वार अमित नाईकच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावरून आजच्या दिवसातील लांबच लांब षटकार. बॉस रतीश शेट सुनील शेट मडवी यांचं संगीत ऐकल्यात. 2 बॉलवर 2 षटकार आलेत आणि आणखीन एक षटकार आला तर सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीनं 2000चे कॅश प्राइज दिलं जाईल. मगाशी त्यांनी त्यांच्या आयकॉनसाठी 5,000 रुपये दिले होते. पण आज अमित नाईक खेळतोय, त्यांच्या हक्काचाच खेळाडू आहे आणि अमित नाईकसाठी आणखीन एक जर षटकार आला अमित नाईकच्या बॅटमधून तर सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीनं 2000 रुपये दिले जातील. 2 बॉलवर 2 षटकार 24 धावा मिळाल्या गेल्यात. सध्या ऋतुज घरत गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. महत्वाचा खेळाडू आहे चॅलेंजर चिरली संघाचा. स्लोवर डिलिव्हरी व्हेरिएशन केलं होतं. अगदी धीम्या गतीने चेंडू टाकला. त्याचवेळी बॅटचा फ्लो लवकर ओपन केला, बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. 22 परिणामी मिळत जाईल. एकेरी धावनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 25 घरात. सर्वाधिक मागणी या खेळाडूला अमित नाईकला. सर्वाधिक जास्त प्रवास तो करतो. गोवा राज्य असो, कर्नाटक असो, तथा अनेक साऱ्या राज्यांमध्ये नुकताच राजस्थान म्हणून आला. त्यामुळे प्रचंड मागणी आहे खेळाडूला. यंदा फ्रॉंग्स गाडी देखील घेतल्या अमितनं.
हँड कॅश हे महत्वाचं आहे, कारण करणला या सर्व गोष्टी ठाऊक आहेत. सर्वाधिक सध्या मागणी या खेळाडूला आहे. सर्वाधिक एक व्यावसायिक क्रिकेट जास्त खेळणारा खेळाडू अमित नाईक आणि त्याच्यानंतर पिट्टू आहे. यावेळचा बॉल मिस्टर JPL प्राऊड ऑफ जासई साईश मात्रेच्या बॅट मधून लांबच लांब बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन बॉलवर 2 षटकार आलेत आणि जासई संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साईश साठी देखील सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीने 2000 रुपये. सलग तिसरा षटकार आला तर साईश मात्रेसाठी देखील 2000चा कॅश प्राइज सुनील शेठ शांताराम शेठ मडवी साहेबांच्या वतीने दिलं जाईल. 31 वर सध्या स्कोर जाऊन पोहोचलाय. या बेलचा बॉल व्हेरिएशन केलाय, त्याच वेळी आता महत्वाची कदाचित विकेट साठी लाऊडली अपील केलंय. लाऊडली अपील सध्या करताना पाहायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी देखील अपील केली, यष्टरक्षकांनी देखील अपील केली. स्क्वेलेक पंच देखील सध्या आशाभूत नजरेनं पाहतात. कदाचित आता टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. अंपायर कॉल. कदाचित आता खेळाडू सेफ असतील, त्यामुळे मागील चेंडू डॉट असेल ना की सिंगल रन्स कंप्लीट केल्या. शेवटच्या बॉलवर एक धाब आले ऋतूच्या, त्यामुळे धाबा लागले गेले. त्या 32 पाहायला मिळतात. येणारी 12 बॉल 17ची मॅच. किरण हे सांगत होता माझ्यासोबत चर्चा करत असताना की 2 आयकॉन एकत्र जाऊ शकतात का, कारण किरणला बॅटिंग करायची होती. एका हाताने तो आज षटकार मारून दाखवणार होता. पाहूया जर एखादा खेळाडू बाद झाला तर किरण आज एका हाताने देखील षटकार मारून दाखवेल. शेवटचा एक बॉल आहे का? शेवटचा आणखी एक बॉल बाकी आहे. 13 बॉल आणि आता 17ची आणखी मॅच. 32 धापडला लागले गेल्या. 13 बॉल मध्ये 17 हव्यात. साईश आणि आता अमित नाईकला तुम्ही पाहताय. ISPL मध्ये सर्वाधिक हे दिसणारे चेहरे तुम्हाला सध्या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एकत्र पाहायला मिळालेत. ISPL चे 3 खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात. बरेचसे असे खेळाडू देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळलेत. आज भिवंडी असेल, त्याचसोबत नवी मुंबई विभागातील संघ पाहायला मिळालेत. चला मॅच चालू करा. तेरा बॉल आणि 17ची आणखीन गरज आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची मॅच पाहायला मिळते. अमित नाईक सध्या 2 षटकारांच्या साह्याने खेळतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. साईशने 2 षटकार ठोकलेत. 13 बॉल मध्ये आता 17ची गरज. क्रीडांगणाच्या आतमध्ये ऋतुज गरजचा शेवटचा बॉल बाकी आहे. अमित नाईक सध्या चांगली बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल त्याला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्पेलिंगच्या डोक्यावरून लांबच लांब. अमित नाईकच्या बॅट मधून षटकार. अडतीस धावा धापडला लागले गेल्या. 38 रन्स. येणारे आता शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धाबांची आणखीन गरज. 12 बॉल 11 धाबांची गरज. लवकर सामना संपवतोय. सध्या चांगली मॅच पाहायला मिळाली. काही चेंडू आता डॉट टाकावे लागणार आहेत. पण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतात. मनीष आलेत गोलंदाजीसाठी. यावेळचा बॉल पुढ्यामध्ये टाकला आणि त्याला पुढ्यातच पाठवलाय. फटका खेळलाय थेट. घेतोय बाउंड्री लाईनची बेट. मिळतील धावा असा आणखी एक षटकार.
आणखीन 5 धाबांची गरज. चला टॉस जिंकलाय तो बरसपोट भूमिका चिरली टीमनं. आज दिग्गज तुम्हाला आयकॉन खेळताना पाहायला मिळालेत. कमलेश पाटील कावाला तुम्ही पाहिलं. शुभम पाटील आज बडवलीवरून आलाय. आज किरण पवारला पाहताय. अमित नाईकला पाहताय. फुलटॉस बॉल रिबसचा प्रयत्न केला. स्वीच चीट पाहायला मिळाला. नोचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा पाहायला मिळाल्यात. किरण पवारच्या वाट्याला बॅटिंगच आली नाहीये. त्यांना प्रॉमिस केलं होतं की एका हाताने मी षटकार मारणार, पण एक खेळाडूच बाद झाले नाही. सलामीला साईश आलेत, अमित आलेत, ते बाद व्हायचं नावच घेत नाहीयेत. त्यामुळे आता किरणनं त्याची वेपन अगदी त्याच्या जवळच ठेवलाय. यावेळचा बॉल सामना फिनिश. अमित नाईकने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार ठोकला. मॅच जिंकलाय. विठ्ठल जासे टीमनं कॉंग्रॅच्युलेशन. साईश मात्रे, अमित नाईक, भूषण मात्रे यांचा संघ जिंकताना पाहायला मिळाला आणि सामना जिंकलाय. जासे टीमनं हार्ड लक चॅलेंजर चिरले. सुरेंद्र मडवी यांना आपण विनंती करतोय, आपण देखील या मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पोर्टुगीजचे माजी कर्णधार आहेत असे सुरेंद्र मडवी. महाराष्ट्रातील प्रत्येक रस्ता त्यांना ठाऊक आहे. रायगड की ऐसी कोई गली नाही ज्या सुरेंद्र भाई की चली नाही. त्यांचं इथं आगमन पाहायला मिळतं. उत्तम असे ते ड्रायव्हर आहेत, सारथी आहेत आणि असे सुरेंद्र मडवी यांचं इथं आगमन झालं. त्यांना आपण विनंती करूयात आणि या मॅचचा हिरो अमित नाईकला आपण इन्व्हाइट करूयात. राजस्थानवरून तो आलाय, रायपूरहून खेळून आलाय आणि चिरल्याला पुन्हा एकदा तो खेळला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिला. हितांश शिलेबन TMCC बोरकार, गुरुनाथ मस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये जयेश भोईर मिस्टर JB ला पाहणार आहात आणि सूर्या मस्करला तुम्ही आयकॉन पाहताय. तर दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील खेळताना पाहायला मिळणार आहे. टाकीगावचा सितारा आणि वलवलीचा रत्नदीप चौधरीला तुम्ही पाहणार आहात ॲज अ आयकॉन. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मैदानाच्या आतमध्ये. जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात. सेमजी घरत यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. चला मॅन ऑफ द मॅच अमित नाईक, आपण लगेच या मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी.